तिकडे लाडकी बहिणींची मोफत साडी योजना बंद करण्यात आली आहे। वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय या संदर्भातला जारी करण्यात आलाय। एकनाथ शिंदे यांची योजना ही आर्थिक चणचणीमुळे ठप्प पडली आहे। आर्थिक भार वाढलाय, त्यामुळे मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नाव ही वगळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना हा आणखी एक दणका दिलाय। अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची महत्वाकांक्षी कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू होती। मात्र ही योजना आता आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आली आहे। वस्त्रोद्योग विभागानं याबाबतचा शासन निर्णय सुद्धा गुरुवारी काढला आहे। तिकडे एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा पद्धती विरोधातल्या आंदोलनाला आता मोठं यश मिळालेलं आहे। ऑनलाईन परीक्षा पद्धती ऑगस्ट 2027 पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयोगानं घेतलाय। त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहे। याबाबतचं सुधारित वेळापत्रक सुद्धा एमपीएससीनं जाहीर केलंय। ऑनलाईन परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह राज्यभर विद्यार्थी संघटनांनी मोर्चे आणि आंदोलनं केली होती। आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक सुद्धा झाली होती आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आता सकारात्मक भूमिका घेत अखेर एमपीएससीनं हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे।